हॅलो, नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून रिव्हिजन सिरीज बघतो आहोत. सो साधारणतः 30 दिवसाचं जे काही नियोजन आहे ते आपण 5 आठवड्यांमध्ये 5 सब्जेक्ट आणि त्या सब्जेक्ट अंतर्गत जे महत्त्वाचे प्रकरणे आहेत किंवा टॉपिक्स आहेत ते टॉपिक आपण या ठिकाणी प्रश्नांच्या माध्यमातून रिवाईज करण्याचा एकंदरीत प्रयत्न करतो आहोत. याआधी आपण जे काही राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज केलेलं होतं. सो त्यामध्ये आपण जे टॉपिक सब्जेक्ट न्याय फाइंड आउट केलेले होते त्या टॉपिकवर प्रश्नांच्या माध्यमातून ते टॉपिक कॉम्प्रिहेन्सिव्हली रिवाईज व्हावा या दृष्टिकोनातून आपण हे जे काही लेक्चर सिरीज आहे ते बघतो आहोत. ओके, सो फर्स्ट आठवड्यामध्ये अर्थात पहिल्या वीकमध्ये आपण राज्यशास्त्र या विषयांतर्गत जे महत्त्वाचे टॉपिक होते ते आपण या ठिकाणी सविस्तर प्रश्नांच्या माध्यमातून डिस्कस केलेले आहे. सो सध्या आपण सेकंड वीक मधील जे काही अर्थशास्त्र हा विषय आहे या विषयांतर्गत महत्त्वाचे जे काही प्रकरण आहेत ते आपण रिवाईज करतो. सो याआधी 2 लेक्चर अर्थशास्त्र या अंतर्गत आपण बनवलेलं आहे. ओके, सो 2-3 लेक्चर आपण अर्थशास्त्र या अंतर्गत ऑलरेडी आपल्या या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे. ओके, सो ते तुम्ही जाऊन बघा, त्याचा बेनिफिट नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे. सो सध्या आपण या लेक्चरमध्ये डे 11 या दिवशी गॅट WTO अर्थात जागतिक व्यापार संघटना आणि गॅट आणि IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याला मराठीत आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तसेच जागतिक बँक याविषयी चर्चा करणार आहोत आणि एकंदरीतच प्रश्नांच्या माध्यमातून हे रिवाईज करणार आहोत. ओके, सो थेट आपल्या लेक्चरला सुरू करूयात. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संदर्भाने योग्य विधाने ओळखा असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सर्व सदस्य राष्ट्रे हे संयुक्त राष्ट्र संघाची सदस्य आहेत. ब स्टेटमेंट आहे, भारत हा या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे का? त्यानंतर क आहे, या संघटनेची स्थापना 27 डिसेंबर 1945 ला झाली. सो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संदर्भाने खालील विधानांपैकी कुठला योग्य विधान असणार आहे? अ ब क, ब क, अ क की अ ब? ओके, सो या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे एकंदरीतच IMF संदर्भाने आपल्याला दिसून येतो. IMF इन द सेन्स इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याला आपण मराठीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणत असतो. सो जेव्हा 1930च्या दशकामध्ये अर्थात 1930 या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थात जागतिक स्तरावर जी काही मंदीची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि जे विकसित देश होते तर त्या विकसनशील देशामध्ये जी काही अर्थव्यवस्था होती तर ती कोसळलेली होती आणि त्या अर्थव्यवस्थेला परत पूर्वपदावर आणण्यासाठी म्हणून एक आंतरराष्ट्रीय पातळीवर एक अशी संस्था असायला हवी ज्याच्याकडे आंतरराष्ट्रीय संदर्भात जे काही नियमन आहेत, चलनविषयक नियमन असतील, आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात नियमन करण्याचा अधिकार आहे. सो यासाठी म्हणून या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची जी काही संकल्पना आहे या संकल्पनेचा उगम झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, आणि यासाठी म्हणून 1944 मध्ये ओके जुलै 1944 मध्ये 44 देशांनी जे काही भांडवलशाही देश होते ओके ज्यामध्ये युरोपियन कंट्रीज होते, त्यानंतर अमेरिका ओके, सो हे जे काही भांडवलशाही देश होते आणि बाकी इतरही जे विकसनशील भारत देखील याच्यामध्ये सहभागी होता. सो भारत वगैरे जे देश आहेत तर त्यांनी मिळून एकत्रितपणे न्यू हॅम्पशायर या अमेरिकेतील या राज्यामध्ये ब्रेटन वूड या शहरात एक परिषद भरवली आणि त्यामध्ये IMF स्थापनेसंदर्भाने जो काही धोरण आहे किंवा एकंदरीतच जी घोषणा आहे ते घोषणा पत्र त्या ठिकाणी तयार करण्यात आले आणि त्यानुसार 27 डिसेंबर 1945 ला या IMF ची अर्थात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याची स्थापना करण्यात आली. ओके, सो लक्षात ठेवा स्थापना कधी झालेली आहे तर 27 डिसेंबर 1945. ऍक्च्युअल जो काही कामकाजाला सुरुवात झालेला आहे ते 1 मार्च 1947 पासून या IMF चे कामकाजाला सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी एक फार महत्वाचा पॉइंट आहे, IMF चे सदस्य असल्याशिवाय आता एक गोष्ट या ठिकाणी जे काही ब्रिटन परिषद झालेली तर IMF सोबतच वर्ल्ड बँक ओके, सो वर्ल्ड बँक जे काही ग्रुप आहे जागतिक बँक ज्याला आपण म्हणत असतो सो त्याची देखील स्थापना या अलाइड संस्था म्हणून या IMF सोबत करण्यात आली आणि त्या संस्थेचे जे काही सदस्य आहेत ओके जागतिक बँकेचे सदस्य होण्यासाठी सर्वात आधी IMF चे सदस्य असणे बंधनकारक करण्यात आले. ओके, सो IMF चे सदस्य असल्याशिवाय आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँकेच्या सदस्यत्वासाठी जे देश असतात ते पात्र नसतात. ओके, थोडक्यात काय तर सर्वात आधी एखाद्याला जागतिक बँकेच्या सदस्यत्व प्राप्त करायचं आहे तर त्याला सुरुवातीला IMF चा सदस्य व्हावं लागेल.
अदरवाईज त्याला जागतिक बँकेचे सदस्यत्व मिळणार नाही. So अशा पद्धतीने या ठिकाणी हे लक्षात ठेवा. सध्याचे जे काही अध्यक्ष आहेत या IMF चे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे, सो क्रिस्टालिना जॉर्जिवा, ओके. सो 12वे अध्यक्ष आहेत आणि एकूणात 12वे. तर पहिली महिला अध्यक्ष किंवा डायरेक्टर आपण म्हणू शकतो क्रिस्टिना जॉर्जिवा. आणि यामध्ये भारतीय वंशाचा गीता गोपीनाथ हे देखील पहिली डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. आता या IMF चे उद्दिष्ट काय आहे, तर जागतिक स्तरावर आर्थिक सहकार्याला चालना देणे, सुरक्षित असे आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय जे काही व्यापार आहे ते व्यापार सुलभ करण्याच्या दिशेने पावले उचलणे, उच्च रोजगार आणि शाश्वत विकासाला भर देणे, जे काही गरिबीचे प्रमाण आहे ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलणे, ध्येय धोरणे ठरवणे. त्यानंतर आहे विकसनशील देशांसाठी धोरणात्मक सल्ले आणि वित्त पुरवठा देखील या IMF च्या माध्यमातून केला जातो आहे. ओके. सो विनिमय दर स्थिर ठेवणे फार महत्वाचं आहे. ओके. आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही विनिमय दर आहे सो ते स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. नंतर आहे आंतरराष्ट्रीय देयके प्रणालीला प्रोत्साहन देणे. ओके. सो या जे काही उद्दिष्ट आहेत त्यासाठी म्हणून या IMF ची स्थापना झालेली आहे. आता सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे 190 सदस्य देश असून भारत हा या संस्थेचा संस्थापक सदस्य आहे. ओके. सो स्थापनेपासूनच भारत हा या संस्थेचा सदस्य म्हणून आहे. ओके. सो म्हणूनच आपण भारताला या संस्थेचा किंवा या संघटनेचा संस्थापक सदस्य म्हणत असतो. ओके. आता प्रश्नात आपल्याला दिलेलं होतं की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची सर्व सदस्य राष्ट्रे अर्थात IMF चे जेवढे सदस्य राष्ट्रे आहेत. ओके. सो या IMF चे सदस्य हे संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य आहेत अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो ऍक्च्युअली मध्ये हे जे काही स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. का तर IMF चे जे काही सदस्य देश आहेत ते आवश्यकता नाही की असं गरजेचंच नाही की त्याच्यामध्ये जे काही IMF चे सदस्य देश ते युनायटेड नेशनचे अर्थात संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य असायलाच पाहिजे म्हणून. ओके. सो एखादा जे युनायटेड नेशन मध्ये किंवा संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य नाही तो देखील IMF चा सदस्य होऊ शकतो. ओके. सो त्यामुळे IMF चे सर्व सदस्य राष्ट्रे हे संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य आहेत. हे जे काही विधान आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. ओके. सो लक्षात ठेवा. या ठिकाणी जर दिलेलं असतं की जागतिक बँकेचे, ओके, अर्थात वर्ल्ड बँकेचे जेवढे सदस्य आहेत ते IMF चे सदस्य आहे अशा पद्धतीने दिलेलं असतं तर या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आहे ते योग्य राहिलं असतं. कारण IMF चे सदस्य असल्याशिवाय कुठल्याही देशाला जागतिक बँकेचे सदस्यत्व प्रदान करता येत नाही. ओके. सो त्यामुळे या ठिकाणी युनायटेड नेशन बद्दल दिलेलं आहे. सो जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर ब आहे भारत हा या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे का, तर नक्कीच बघितलेलं आहे. सो ब या ठिकाणी योग्य असणार आहे. आणि या संघटनेची स्थापना 27 डिसेंबर 1945 ला झाली. सो हे देखील या ठिकाणी आपण बघितलेलं आहे 27 डिसेंबर 1945. आणि ऍक्च्युअल जे काही कामकाजाला सुरुवात झालेले 1 मार्च 1947. ओके. त्यामुळे ब आणि क या ठिकाणी या विधानांवर योग्य असल्याचे आपल्याला स्पष्ट होते. सो ब आणि क असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके. सो पुढे जाऊयात. त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक बँकेसंदर्भाने या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालील योग्य विधाने ओळखा. अ जागतिक बँक गटात समावेश होण्यासाठी एखाद्या देशाला प्रथम IMF चे सदस्य होणे आवश्यक आहे. आताच लेटेस्ट मध्ये आपण हे मागच्या स्लाइड मध्ये बघितलेलं आहे. ओके. सो एखाद्या सदस्याला किंवा एखाद्या देशाला जागतिक बँकेचे सदस्य किंवा जागतिक बँक गटामध्ये समावेश व्हायचा आहे तर त्यासाठी त्याला सर्वप्रथम IMF चे सदस्यत्व होणे आवश्यक असतं. ओके. त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे जागतिक बँक या गटात 5 संस्थांनी मिळून बनलेले आहे किंवा जागतिक बँक जे गट आहे ते 5 संस्थांनी मिळून बनलेलं आहे का. आणि क स्टेटमेंट आहे 2023 या वर्षी सध्या या गटाच्या अर्थात जागतिक बँक गटाच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या डॉक्टर अजय बंग आहेत. ओके. सो या विधानांपैकी कुठलं विधान योग्य असणार आहे. ओके. अ आणि ब, अ आणि क, ब आणि क की वरीलपैकी सर्व. आता जे काही जागतिक बँक ग्रुप आहे ज्याला द वर्ल्ड बँक ग्रुप आपण म्हणत असतो. सो याची जी काही स्थापना आहे ती एकंदरीतच मागच्या स्लाइड मध्ये बघितल्याप्रमाणे जी काही जुलै 1944 मध्ये ब्रेटन वूड परिषद झालेली होती त्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सोबतच 31 डिसेंबर 1945 ला याची स्थापना करण्यात आली. जे काही IMF आहे त्या IMF ची स्थापना आपण बघितलेलं आहे 27 डिसेंबर. ओके. सो 27 डिसेंबर 1945 ला IMF ची स्थापना करण्यात आली. मात्र 31 डिसेंबरला या वर्ल्ड बँकेची किंवा वर्ल्ड बँक या ग्रुपची स्थापना करण्यात आलेली आहे.
याला इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट या मूळ नावाने संबोधले जाते. ओके, सो जागतिक बँक हे जे काही टर्मिनॉलॉजी आहे किंवा वर्ड आहे ते असं स्पेसिफिक या जागतिक बँकेसाठी दिलेलं नाही. त्याला इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, ओके, आयबीआरडी या नावाने संबोधला जातो. आणि ही जागतिक बँक गट, ओके, सो एक गट आहे ज्यामध्ये 5 संस्था एकत्रित येऊन तयार झालेली ही जागतिक बँक किंवा वर्ल्ड बँक ग्रुप म्हणून ते ओळखले जातात. आता जरी 31 डिसेंबर 1945 ला याची स्थापना झालेली असली तरी प्रत्यक्ष जे काही कामकाजाला सुरुवात झालेली आहे 1 जून 1946 ला. ओके, मुख्यालय कुठे आहे तर वॉशिंग्टन डीसी ला. ओके, सो जे काही IMF आहे, IMF चे देखील जे काही मुख्यालय आहे ते एकंदरीत वॉशिंग्टन डीसी मध्ये आपल्याला मुख्यालय दिसून येतं. सध्या जर विचारलं की किती देश आहेत तर 189 देश आहेत. ओके, IMF मध्ये 190 देश आहेत, तर त्या 190 पैकी 189 देश जे काही सदस्य आहेत ते वर्ल्ड बँकेचे सदस्य म्हणून त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. अध्यक्ष कोण आहेत किंवा डायरेक्टर कोण आहेत या वर्ल्ड बँक ग्रुपचे तर सध्या डॉक्टर अजय बंगा हे या वर्ल्ड बँक ग्रुपचे 14वे अध्यक्ष आहेत आणि भारतीय वंशाचे असणारे ते आपल्या भारतीय मूळ असलेले ते भारताचे पहिले जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड किंवा नियुक्ती झालेली आहे. ओके, आता या ठिकाणी सदस्यत्व देण्यात आलेलं आहे की जागतिक बँक समूहात सामील होण्यासाठी, ओके, समावेश होण्यासाठी एखाद्या देशाने प्रथम IMF चे सदस्य होणे आवश्यक आहे, जे पहिल्याच विधानात दिलेलं होतं. यामध्ये आयडीए अर्थात काय तर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, त्यानंतर IFC ज्याला इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन म्हटलं गेलेलं आहे, त्यानंतर मिगा म्हणजे काय तर बहुपक्षीय हमी एजन्सी, मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट एजन्सी ज्याला गॅरंटी एजन्सी अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो बहुपक्षीय गुंतवणूक एजन्सी त्याला म्हटलं जातो मिगा. सो या होण्यापूर्वी सर्व देशांनी प्रथम IBRD चे देश म्हणून सामील होणे आवश्यक आहे. म्हणजे यापैकी सर्वात महत्वाची संस्था जे 5 संस्था आहेत, ओके, ज्यामध्ये IBRD, त्यानंतर IDA, IFC, मिगा आणि ICSID. ओके, सो हे काय आहे तर IBRD याचा अर्थ होतो इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. ओके, ज्याला मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक म्हणून ओळखली जाते. सो IBRD ही सर्वात महत्वाची संस्था आहे. सो या संस्थेमध्ये जे काही संस्था आहेत इतर अलाइड संस्था, तर यामध्ये जर सदस्यत्व एखाद्या देशाला प्राप्त करायचं असेल तर सर्वात आधी या IBRD च्या सदस्य होणे आवश्यक आहे. आणि IBRD च्या सदस्य होण्यासाठी त्या देशाला सर्वप्रथम IMF अर्थात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या संस्थेचे सदस्य होणे आवश्यक आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. ICSID अर्थात इंटरनॅशनल सेंटर फॉर द सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट, जे काही वादविवाद आहे इंटरनॅशनल स्तरावर, जे आंतरराष्ट्रीय चलन विषयक असेल किंवा इतर जे इंटरनॅशनल ट्रेड संदर्भात असेल तर ते वादविवाद सोडवण्याचे कार्य या संस्थेद्वारे केले जातो. याला इंटरनॅशनल सेंटर फॉर द सेटलमेंट ऑफ द इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट अशा पद्धतीने ओळखले जाते. ओके, सो हे लक्षात ठेवा. सो खालील सर्व अटींची पूर्तता आवश्यक आहे. ओके, सो हे जे काही 5 संस्था आहेत ते 5 संस्थांचे नाव लक्षात ठेवा. सो या ठिकाणी जर आपण प्रश्नात आलं तर प्रश्नात आपल्याला दिसून येतो की प्रथम IMF चे सदस्य होणे जागतिक बँकेसाठी आवश्यक असते. ओके, सो जागतिक बँक या गटात सामील होण्यासाठी IMF चे सदस्य असणे आवश्यक आहे. ब आहे जागतिक बँक गट 5 संस्थांनी बनलेले आहे का तर नक्कीच आताच आपण बघितलेलं आहे 5 संस्थांनी, ज्यामध्ये IBRD, IDA, IFC, मिगा आणि ICSID. ओके, सो हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर आहे सध्या 2023 मध्ये या गटाच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या डॉक्टर अजय बंगा आहेत का, सो हे देखील योग्य असणार आहे. ओके, सो तीनही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 4 मध्ये वरील सर्व जे काही स्टेटमेंट आहेत ते आपल्याला योग्य आहे असं सांगता येईल. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर आहे जागतिक व्यापार संघटना अर्थात WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ओके, सो WTO संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जागतिक व्यापार संघटनेचे हे उद्दिष्ट आहेत. सो कोणते उद्दिष्ट आहेत? व्यापार उदारीकरण व देखरेखीसाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करणे. ओके, सो उदारीकरण व्यापारासाठी आणि देखरेख म्हणून एक आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ म्हणून कार्य करणे आहे का. नंतर ब आहे प्रत्येकाच्या फायद्यासाठी व्यापार खुला करणे. क आहे आंतरराष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता सुधारणे. आणि ड आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करणे. सो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन संदर्भात त्याचे उद्दिष्ट काय आहे अशा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
आता या जागतिक व्यापार संघटनेची त्याची स्थापना वगैरे पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत. सो या जागतिक व्यापार संघटनेची जी काही प्राथमिक ध्येय आहे ते एकंदरीतच मुख्य जो काही ध्येय आहे तर प्रत्येकाच्या फायद्यासाठी व्यापार खुला करणे. ओके, सो जे काही अनेक देश आहेत, सो अनेक देशांमध्ये जे आंतरराष्ट्रीय व्यापार आहे तर त्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी आणि प्रत्येक देशाला त्याचा फायदा करून घेता यावा आणि देशामध्ये जी काही अर्थव्यवस्था आहे ते योग्यरित्या त्या अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळावा यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापाराचे जे काही सुगमता किंवा नियमन करण्याचे कार्य आहे ते या WTO च्या माध्यमातून अर्थात जागतिक व्यापार संघटनेच्या माध्यमातून केला जातो. मुख्य ध्येय जर प्रश्न विचारलेला असेल तर लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या फायद्यासाठी व्यापार खुला करणे. मुख्य परीक्षेत या स्टेटमेंटवर प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो त्यामुळे हे काही रेड फॉन्ट मध्ये हे या ठिकाणी आपण या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. आता जे काही इतर उद्दिष्ट आहेत तर त्यामध्ये 6 मुख्य उद्दिष्टे आपल्याला दिसून येतात, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन प्रस्थापित करणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे कार्य या WTOच्या माध्यमातून केला जातो. नंतर आहे व्यापार उदारीकरणासाठी वाटाघाटी तसेच देखरेखीसाठी एक व्यासपीठ प्रदान करणे, व्यापारी वाद सोडविणे. नंतर आहे निर्णय प्रक्रियेमध्ये पारदर्शकता सुधारणे. जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारासाठी जी निर्णय प्रक्रिया घेतली जाते किंवा होते तर त्यामध्ये योग्यरित्या विकसित देश विकसनशील देशावर अन्याय तर करत नाही ना याची जी काही पडताळणी आहे तर या WTOच्या माध्यमातून केल्या जाऊ शकतो. ओके, सो व्यापाराच्या बाबतीत जी काही निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता सुधारण्याची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे या WTO कडे आहे असं आपण म्हणू शकतो. जागतिक आर्थिक व्यवस्थापनात गुंतलेले जे काही इतर प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, ज्यामध्ये IMF असेल, युनायटेड नेशन असेल, सो यांच्याशी सहकार्य करून योग्य तो वातावरण किंवा योग्य तो असा त्यानंतर आहे विकसनशील देशांना जागतिक व्यापार व्यवस्थेचा जो काही फायदा आहे तो करून घेण्यासाठी योग्य तो अनुकूल वातावरण तयार करण्याचे कार्य या WTOच्या माध्यमातून केले जात आहे. ओके, अशा पद्धतीने याचे जे काही मुख्य उद्दिष्ट आहे ते दिलेलं आहे. सो परत तुम्ही एकदा व्यवस्थित रीड करू शकता. सो या ठिकाणी जे काही व्यापार उदारीकरण व देखरेखीसाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करणे हे उद्दिष्ट आहे का, तर नक्कीच. त्यानंतर प्रत्येकाच्या फायद्यासाठी व्यापार खुला करणे खूप महत्वाचं मुख्य ध्येय हेच आहे. सो हे देखील या संघटनेचे उद्दिष्ट आपण कन्सिडर करू शकतो. आंतरराष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता सुधारणे हे देखील या जागतिक व्यापार संघटनेचे उद्दिष्ट आहे. नंतर आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करणे. सो हे देखील या WTO चे उद्दिष्ट म्हणून आपल्याला सांगता येईल. ओके, सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर 1 वरील सर्व हे या ठिकाणी योग्य उद्दिष्ट आपण कन्सिडर करू शकतो. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे गॅट. ओके, सो जे काही जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टेरिफ संदर्भाने या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. गॅट ही संस्था डॅश डॅश या देशांनी येऊन स्थापन केलेली संस्था होती. ओके, सो किती देशांनी जी काही गॅट ही संस्था आहे ती स्थापन केलेली होती. ओके, सो गॅट अर्थात काय, तर जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ. आता जनरल अग्रीमेंट ट्रेड ऑन टॅरिफ हा अनेक देशांमधील एक कायदेशीर करार करण्यात आलेला होता, ज्याचा उद्देश कोटा असेल म्हणजे जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवर जे व्यवहार आहेत किंवा व्यापार करण्यासाठी एका पर्टिक्युलर मर्यादेपर्यंत किती कोटापर्यंत आपण व्यापार करू शकतो किंवा कशा पद्धतीने ते ट्रेडिंग केले जाऊ शकतो त्यासाठी एक विशिष्ट कोटा या ठिकाणी ठरवण्यात यायचे. त्यानंतर शुल्क सबसिडी जे काही रद्द करून किंवा कमी करून यासारख्या जे काही व्यापारातील अडथळे आहेत ते कमी करून आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्याचे कार्य या गॅटच्या माध्यमातून करण्यात आले. ओके, सो जे काही आधी एका देशाच्या दुसऱ्या देशाचा जो व्यापार व्हायचा तो व्यापार एका पर्टिक्युलर मर्यादेपर्यंत व्हायचा. सो ते आणि विशिष्ट एक सबसिडी रद्द दिली जायची त्या व्यापारासाठी. सो ते सर्व रद्द करून एक विशिष्ट अशी यंत्रणा उभी करण्याचा किंवा एक यंत्रणा जी आहे ते स्थापन करण्याचा, ज्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापाराला अधिक प्रोत्साहन देता येईल आणि जे काही निर्बंध लादले गेलेले होते ते जे आहेत तर ते काही निर्बंध कायम ठेवायचे आणि काही जे कोटा सारखे किंवा शुल्क किंवा सबसिडी आहेत हे रद्द करण्याचे जे काही ध्येय आहे ते ठेवून या गॅटची स्थापना करण्यात आलेली होती. ओके, सो यामध्ये याची जी काही स्थापना आहे ती एकंदरीत 30 ऑक्टोबर 1947 ला 23 देशांनी यावर स्वाक्षरी करून ही स्थापन केलेली होती आणि एकंदरीतच दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक व्यापाराची जी काही पुनर्बांधणी आहे आणि उदारीकरण यामधून जागतिक अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी जी काही मदत करण्यासाठी म्हणून या गॅटची निर्मिती करण्यात. सो विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर जी काही आर्थिक परिस्थिती किंवा एकंदरीतच जे अर्थव्यवस्था होती जागतिक स्तरावर ते परत पूर्वपदावर आणण्यासाठी म्हणून या
WTOची किंवा अर्थातच गॅटची स्थापना 23 देशांनी मिळून केलेली होती. ओके, सो जे काही विशेष जे भांडवलशाही देश होते तर त्यांनी मिळून जे काही गॅट आहे किंवा गॅट करार आहे ते केलेलं होतं. ओके, या ठिकाणी तेच विचारलेलं होतं की गॅट ही संस्था किती देशांनी मिळून येऊन स्थापन केलेली होती. 43, 23, 21, 34. ओके, सो पर्याय क्रमांक 2, 23 देशांनी मिळून या गॅटची स्थापना केलेली होती. ओके, 1947 मध्ये जी काही जिनेवा येथे 23 देशांनी एकत्रित येऊन या गॅट कराराची ओके, सो 1 जानेवारी 1948 रोजी या गॅट कराराची जी काही स्थापना आहे की त्याची अंमलबजावणीला सुरुवात झाली. ओके, स्थापन जरी किंवा स्वाक्षरी 23 देशांनी 30 ऑक्टोबर 1947 रोजी केलेलं असलं तरी जी काही ऍक्च्युअल अंमलबजावणी आहे ती 1 जानेवारी 1948 पासून सुरुवात झालेली आहे. ओके, आयात जो काही शुल्क आहे किंवा आयात कोटा आहे तो त्याचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करणे आणि वस्तू व्यापारावरील शुल्क कमी करणे या उद्देशाने या गॅट या कराराची निर्मिती किंवा तयार करण्यात आलेली होती. 1948 ते 1995 या दरम्यान गॅट हे आंतरराष्ट्रीय व्यापक स्तरावर त्याचे नियंत्रण ठेवणारे एकमेव बहुपक्षीय साधन म्हणून कार्य करत होते. ओके, ऍक्च्युअल मध्ये ती संस्था नव्हती तर ते एक ऍग्रीमेंट होतं, करार होतं की 23 देशांमध्ये जे आपापसामध्ये त्यांचं जे ट्रेडिंग आहे ते ट्रेडिंग करण्यासाठी म्हणून त्या 23 देशांनी एकत्रित येऊन ते करार केले होते. मात्र व्यापक स्तरावर त्याचं जे काही जी काही निकड आहे ती दूर करण्यासाठी जागतिक स्तरावर अशी एक संस्था असावी जेणेकरून जे काम गॅट करतो आहे किंवा गॅट अंतर्गत जे कार्य होत आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये ते लागू केले जाईल अशा पद्धतीने जी एखादी संस्था असायला हवी. आणि या उद्देशाने गॅट या कराराच्या माध्यमातूनच 1995 मध्ये WTO या नवीन संस्थेने जन्म घेतलेला होता. ओके, सो WTO या संस्थेची स्थापना या अंतर्गत करण्यात आली जी 1 जानेवारी 1995 पासून खऱ्या अर्थानं WTO ची स्थापना झालेली आहे. ओके, सो भारत हा गॅट तसेच WTO याचा संस्थापक सदस्य आहे. ओके, सो लक्षात ठेवा भारत हा गॅट आणि या WTO चा देखील संस्थापक सदस्य म्हणून कार्य करतो आहे किंवा एकंदरीतच कार्यरत आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे जागतिक व्यापार संघटनेसंदर्भाने योग्य विधाने ओळखा. सेकंडरी प्रश्न आहे. स्थापना मराकेश करारानुसार 1 जानेवारी 1995 ला झाली. ब, या संघटनेच्या रचनेत मंत्री परिषद सर्वोच्च स्थानी आहे. त्यानंतर क स्टेटमेंट आहे या संघटनेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. ड आहे भारत हा या संघटनेचा संस्थापक सदस्य म्हणून आहे. ओके, सो मागच्या स्लाइड मध्येच बघितलेलं आहे की भारत हा या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. ओके, सो ड जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. आता जागतिक व्यापार संघटना अर्थात WTO ही एक आंतर सरकारी संघटना म्हणून आपल्याला दिसून येतं जे विशेषतः आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापाराचे नियमन आणि समर्थन करत असते किंवा व्यापाराला आंतरराष्ट्रीय पातळीवर चालना देण्याचे कार्य तसेच प्रोत्साहन देण्याचे कार्य या WTOच्या माध्यमातून होत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन तयार करणे, त्याच्यामध्ये अपडेटेशन करणे किंवा अद्ययावत करणे, त्यानंतर अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून या संघटनेचा वापर करत असतात. संरचनात्मक त्रुटी असूनही याच्यामध्ये काही स्ट्रक्चरल डिफिशियन्सीज देखील आपल्याला दिसून येतो तरी आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून हे कार्य करत आहे. ओके, सो जे काही गॅट करार होते तर गॅट करारामध्ये एकंदरीतच अनेक संरचनात्मक त्रुटी आपल्याला दिसून आलेले होते आणि त्याला पर्याय म्हणून एक आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटना असावी त्यासाठी म्हणून जवळजवळ 8 फेऱ्या 1948 ते 1995 मध्ये या व्यापारासंदर्भात आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात जे काही परिषदा किंवा बैठका झालेल्या होत्या. सो असे जवळ 8 बैठका किंवा परिषदा झालेले होते आणि त्यानुसार किंवा त्या अन्वये 1948 ते 95 मध्ये जे काही WTO ची स्थापनेसंदर्भात जो भूमिका आहे किंवा पार्श्वभूमी आहे ते तयार झालेलं होतं. ओके, 1987 ते 94 या कालावधीमध्ये उरुग्वे या ठिकाणी डंकेल प्रस्तावावर जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करणार एक मोरक्को या देशातील मराकेश या ठिकाणी एक करार करण्यात आला आणि 15 एप्रिल 1994 ला हा जो काही करार आहे तो तयार करण्यात आलेला. ओके, सो 15 एप्रिल 1994 ला या मराकेश कराराअंतर्गत WTO स्थापन करण्यासंदर्भात जे काही घोषणापत्र आहे त्यावर स्वाक्षरी केलेलं होतं आणि उरुग्वे फेरीमुळे त्या आधीची जी काही उरुग्वे फेरी झालेली होती तर त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आलेला होता की आंतरराष्ट्रीय व्यापारावर संदर्भाने एखादी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक संस्था असावी आणि त्याचे जे काही अध्यक्ष होते ते डंकेल होते. ओके, सो त्या डंकेल यांनी मांडलेल्या प्रस्तावावरून
मोरोक्को देशातील मराकेश या ठिकाणी करार करण्यात आला 15 एप्रिल 1994 आणि त्या कराराची अंमलबजावणी 1 जानेवारी 1995 झाली आणि त्यानुसार जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो जे काही गॅट आहे ते गॅट सध्या या WTO अंतर्गतच कार्य करत आहे. ओके, त्याच्या गॅट या जे काही संस्था किंवा करार होतात ते संपवण्यात किंवा संपुष्टात आलेले नाही, तर या WTO अंतर्गतच जे काही गॅट करार आहे ते अस्तित्वात आहे. ओके, सो लक्षात ठेवा. आता गॅट ऐवजी आता सर्व देशासाठी किंवा जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात जो संस्था म्हणून आपण WTO कडे बघत असतो. ओके, आता याचे जे काही मुख्यालय आहे तर मुख्यालय लक्षात ठेवा जिनेवा, स्वित्झर्लंड या देशातील जे काही जिनेवा हे शहर आहे तर त्या ठिकाणी या WTOचे अर्थात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मुख्यालय असल्याचे आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर आहे तर स्ट्रक्चर देखील या ठिकाणी दिलेलं आहे, जे संरचना. ओके, ज्याच्यामध्ये मंत्री परिषदीय जी रचना आहेत, सो मंत्री परिषदीय किंवा मंत्री परिषद हे सर्वोच्च स्थानी आहे. त्यानंतर आहे जनरल काउन्सिल. ओके, जनरल काउन्सिलच्या नंतर वस्तू विषयक काउन्सिल, त्यानंतर आहे बौद्धिक सांपत्तिक काउन्सिल. ओके, सो इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे. त्यानंतर सर्व्हिस काउन्सिल अर्थात सेवा परिषद. ओके, सो या जनरल काउन्सिल अंतर्गत किंवा सामान्य परिषदे अंतर्गत हे जे काही इतर वस्तू व सेवा काउन्सिल आहे ते कार्य करत असतो. सोबतच इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी काउन्सिल देखील कार्य करत असतात. सो सर्वोच्च जे काही या स्ट्रक्चरमध्ये सर्वोच्च स्थानी आहे मंत्री परिषद. ओके, सो लक्षात ठेवा, यावर या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर जनरल काउन्सिल आणि जनरल काउन्सिल सोबतच जे काही डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी आहे ते देखील तयार केले जातो आणि ट्रेड पॉलिसी रिव्ह्यू बॉडी देखील तयार केले जातात. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. आता प्रश्नात दिलेलं आहे की जागतिक व्यापार संघटनेसंदर्भात योग्य विधाने आणि अ स्टेटमेंट आहे स्थापना मराकेश करारानुसार 1 जानेवारी 1995 झाली. ब आहे या संघटनेच्या रचनेत मंत्री परिषद सर्वोच्च स्थानी आहे. त्यानंतर आहे या संघटनेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. आणि ड आहे भारत हा या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. ओके, सो कुठलं स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. सो आपण बघितलेलं आहे की या संघटनेचे जे काही मुख्यालय आहे ते एकंदरीतच स्वित्झर्लंड या ठिकाणी जे जिनेवा हे शहर आहे तर त्या ठिकाणी आपल्याला या WTOचे मुख्यालय दिसून येतो. त्या ठिकाणी न्यूयॉर्क दिलेले आहे ते चुकीचं असणार आहे. जर आपण क स्टेटमेंट जर चुकीचं काढलं तर आपल्याला योग्य पर्याय मिळतो का? ओके, सो हे 1, 2 असे 2 पर्याय एलिमेंट झाले. त्यानंतर अ व ड आणि पर्याय क्रमांक 3 अ ब ड अशा पद्धतीने आहे. आणि ब मध्ये जे दिलेलं आहे की मंत्री परिषद हे सर्वोच्च स्थानी असतो. ओके, सो या रचनेमध्ये मंत्री परिषद ज्याला मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स म्हटलं गेलेलं आहे तो सर्वोच्च स्थानी असतो का? तर नक्कीच या ठिकाणी ब स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, सो ब बरोबर असल्या कारणाने अ ब ड या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ ब ड. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेविषयी प्रश्न दिलेला होता. त्यानंतर आहे ब्रिक्स. ओके, सो अलीकडे विशेषतः चर्चेत असणारा जो काही संघटना आहे तो ब्रिक्स संदर्भात देखील आपण प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. ब्रिक्स या गटात खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? ओके, स्ट्रेट फॉरवर्ड, अतिशय सोपा. जपान, दक्षिण आफ्रिका, रशिया, चीन. ओके, सो ब्रिक्स म्हणजे काय? तर ब्रिक्स या शब्दाची जर आपण फोड केली आणि त्याचा प्रत्येक इनिशियल लेटर नुसार आपण जर अरेंज केलं तर आपल्याला ब्रिक्सचं जे काही फुल फॉर्म आहे ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. बी फॉर ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया, सी फॉर चायना आणि एस फॉर साऊथ आफ्रिका. सो ब्रिक्स या गटात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि साऊथ आफ्रिका अशा या एकंदरीत 5 देशांचा समावेश असलेली एक परिषद किंवा एक संस्था म्हणून आपण या ब्रिक्सकडे बघत असतो. ओके, सो ब्रिक्स ही संकल्पना सर्वप्रथम जे काही ब्राझीलचे गोल्डमॅन सॅक हे राष्ट्राध्यक्ष होते तर त्यांनी मांडलेले होते 2001 मध्ये. परंतु अधिकृतरित्या या ब्रिक्स या संघटनेची स्थापना कधी झालेली आहे तर 2009 मध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन यांनी या 4 देशांनी एकत्रित येऊन 2009 मध्ये याची स्थापना केली. दक्षिण आफ्रिका हा जो काही देश आहे तो एकंदरीतच 2010 मध्ये या ब्रिक्स या संघटनेशी किंवा या संघटनेचा सदस्य झालेला होता. ओके, सो सदस्य देश लक्षात ठेवा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. उद्दिष्ट देखील दिलेलं आहे आर्थिक विकास व सहकार्य वाढवणे अर्थात ब्रिक्स देशांसंदर्भात जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक विकास घडवणे, व्यापारासंदर्भात जे वेगवेगळे सोयी सवलती प्रदान करणे, सदस्य राष्ट्रांच्या हितासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक तसेच राजकीय परिस्थितीला आकार देणे,
बहुपक्षीय व्यापार असेल, मल्टीलॅटरल ट्रेड ज्याला आपण म्हणत असतो, गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचे कार्य या ब्रिक्स या संघटनेच्या माध्यमातून केलं जातो. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अधिक समतोलपणा आणणे, तसेच टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन जे आहे ते त्या क्षेत्रामध्ये सहकार्य करणे. सो ब्रिक्सचे जे देश आहेत ते एकमेकांशी या टेक्नॉलॉजी तसेच इनोव्हेशन या क्षेत्रामध्ये किंवा सायन्स अँड टेक हबमध्ये सहकार्य करतील अशा पद्धतीचे उद्दिष्ट या अंतर्गत ठरवण्यात आलेले आहे. आता यामध्ये जे काही मुख्य घटक आहेत ते वार्षिक शिखर परिषद, जे दरवर्षी सदस्य देशांच्या राज्य जे प्रमुख असतात, ओके, आयदर ते पंतप्रधान असतील किंवा पंतप्रधान आणि ज्या देशामध्ये अध्यक्षीय शासन पद्धती आहेत तर त्या देशाचे अध्यक्ष या ठिकाणी पार्टिसिपेट करत असतात. ओके, सो ते राज्य प्रमुख या ठिकाणी एकत्र येऊन आर्थिक तसेच राजनीतिक आणि सामाजिक मुद्द्यावर चर्चा करत असतात. दरवर्षी वार्षिक शिखर परिषद आयोजित केला जातो. सो प्रश्न आहे 2023 मध्ये या ब्रिक्सची जी काही शिखर परिषद झालेली ती कोणत्या देशामध्ये झाली हे तुम्ही खालती जो कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये नमूद करणार आहात. ओके, सो लक्षात ठेवा. आणि कितवी परिषद होती ते देखील तुम्ही या ठिकाणी पॉइंट आउट करून तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सो आपण ते नंतर आपण पिन करून ठेवणार आहोत. नंतर ब्रिक्स बँक, ओके, ब्रिक्स बँक ज्याला न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणून ओळखले जाते, त्याची देखील स्थापना 2014 मध्ये करण्यात आली. जे काही सदस्य देश आहेत तर त्यांचा आर्थिक प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून या ब्रिक्स बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. आर्थिक आणि व्यापार सहकार्य आणि गुंतवणुकीची संधी वाढवणे हे या ब्रिक्स या बँकेच्या माध्यमातून केले जात आहे. ओके, किंवा ब्रिक्स या संघटनेच्या माध्यमातून केलं जातं. आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधणे आणि एकंदरीत जे काही G20 आहे, युनायटेड नेशन असेल, G20 ग्रुप असेल, WTO असेल, इत्यादी एका आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य या ब्रिक्सच्या माध्यमातून केले जाते. ओके, सो लक्षात ठेवा ब्रिक्स आता कुठल्या देशाचा समावेश होत नाही, तर ब्रिक्स मध्ये आपण जर फुल फॉर्म बघितलं तर ब्राझील, ओके, ब्राझील, त्यानंतर आहे रशिया, आर फॉर रशिया, भारत, इंडिया, ओके, त्यानंतर चायना आणि साऊथ आफ्रिका, ओके, दक्षिण आफ्रिका. याच्यामध्ये दक्षिण आफ्रिका आहे, रशिया आहे, चीन आहे, मात्र जपानचा याच्यात समावेश होत नाही. ओके, सो त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे, कारण आपल्याला विचारलेलं होतं कोणत्या देशाचा समावेश या ब्रिक्स या संघटनेत होत नाही. ओके, सो पर्याय क्रमांक 1 जपान. त्यानंतरचा प्रश्न आहे विशेष आहरण हक्क, ज्याला स्पेशल ड्रॉविंग राईट्स म्हणून ओळखले जातात. ओके, अतिशय आवडीचा आयोगाचा असा टॉपिक, विशेषतः मुख्य परीक्षेत. स्पेशल ड्रॉविंग राईट्स किंवा विशेष आहरण हक्क काय आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. IMF कडे असलेले चलनविषयक साठा. ब आहे याला कागदी सोने देखील म्हणतात. त्यानंतर क स्टेटमेंट आहे डॉलर, युरो, जपानी येन, पाऊंड, स्टर्लिंग, चीनी रेनिंबी आणि भारतीय रुपयाचा समावेश आहे. त्यानंतर ड स्टेटमेंट आहे दर 3 वर्षांनी या SDRच्या बास्केटमध्ये समायोजन केले जाते. म्हणजे दर 3 वर्षांनी जे काही याच्यात जी करन्सीज आहे त्याच्यामध्ये फेरबदल होत असतात अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. सो त्या संदर्भाने विशेष आहरण हक्क अर्थात SDR काय आहे. आता स्पेशल ड्रॉविंग राईट्स म्हणजे काय, तर ही एक आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे अर्थात IMF कडे असणारे एक प्रकारचे रिझर्व्ह आहे. ते रिझर्व्ह चलन म्हणून आपण म्हणू शकतो, जे IMF चे सदस्य देश जे असतात, सो त्या IMF च्या सदस्य असणाऱ्या देशांना त्या देशामध्ये जर आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक अरिष्ट संकट आलेलं असेल, सो अशा वेळेस त्यांना मदत करण्यासाठी म्हणून त्यांचा जो काही मूल्य किंवा त्यांनी जो काही कोटा ठरवलेला असेल त्या पद्धतीने त्यांचं जे काही SDR आहे ते SDR या ठिकाणी एकतर ते डॉलरच्या स्वरूपात ठेवू शकतात किंवा इतर जे काही या ठिकाणी दिलेलं आहे चलन बास्केटमध्ये युरो, त्यानंतर चीनचे जे काही युआन आहे किंवा रेनिंबी आहे त्याच्या माध्यमातून जपानच्या येन मध्ये देखील ठेवू शकतात किंवा ब्रिटिश पाऊंडच्या स्वरूपात देखील ते रिझर्व्ह ठेवू शकतात. सो ते संकटाच्या वेळेस IMF जेव्हा मदत करत असतो एखाद्या देशाला आर्थिक पातळीवर, तर ते या SDRच्या माध्यमातून किंवा SDRचा साठा किती आहे त्या देशाचा त्यानुसार ते IMF त्या देशाच्या आर्थिक संकटाच्या वेळेस धावून जात असतो. ओके, सो त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे रिझर्व्ह चलन म्हणून कार्य करत असतात. ओके, सो SDR हे सदस्य देशांच्या सरकारी वित्तीय संस्थांना त्यांचा बाह्य रिझर्व्हची जी काही पूर्तता आहे ती करण्यासाठी उपलब्ध करून देते. जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही कर्ज वगैरे इतर देश घेत असतात, जे विशेषतः सदस्य देश घेत असतात, तर त्यांना त्यांच्या जे काही कोटा मूल्य निश्चित केलेलं असतो आणि त्यांचा SDR किती आहे त्यानुसार त्यांना कर्ज प्राप्त होत असतात. ओके, याची स्थापना कधी झालेली आहे तर 1969 मध्ये या
SDR ची स्थापना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केलेली आहे. मुख्य उद्देश काय आहे तर लक्षात ठेवा, मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय चलन बाजारातील अस्थिरता कमी करणे, जागतिक आर्थिक स्थिरता राखणे आणि सदस्य देशांना बाह्य चलनाच्या गरजांची जी काही पूर्तता करण्यास मदत करणे. ओके, आपल्याला आता भारताला दुसऱ्या देशांसोबत जेव्हा व्यवहार करायचा आहे, ओके, किंवा इंटरनॅशनल ट्रेड जेव्हा करत असतो तर आपल्याला परकीय चलनाची आवश्यकता असते. ओके, सो त्यावेळेस आपण परकीय चलन कुठून प्राप्त करू शकतो तर या SDRच्या माध्यमातून IMF कडून आपण घेऊ शकतो. ओके, सो कारण त्याच्यामध्ये हे US डॉलरचा समावेश आहे. त्यानंतर युरोमध्ये जर आपल्याला परकीय चलनाच्या माध्यमातून आपले जे काही ट्रेडिंग करायचं असेल, व्यापार करायचे असेल तर युरो देखील आपण त्या IMF कडून घेऊ शकतो. ओके, सो असे विशिष्ट मूल्य, चलन मूल्य त्यांना प्राप्त झाले असतं आणि चलन विषयक रिझर्व्ह या ठिकाणी केलेलं असतं आणि त्यालाच या ठिकाणी विशेष आहरण हक्क किंवा स्पेशल ड्रॉविंग राईट्स म्हणून ओळखले जातात. ओके, सो तुम्हाला हे समजलेलं असेल. वापर काय आहे तर सदस्य देशांना त्यांचा चालू खात्याच्या तुटीची भरपाई करणे, जे काही तूट भरून येते व्यवहार तोल, व्यापार तोल मध्ये आपण हे वाचत असतो की जेव्हा चालू खाते किंवा दृश्य खाते, अदृश्य खाते या संदर्भात जी व्यापार तूट निर्माण झालेली असते तर ते भरपाई करण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय कर्जे घेतली जातात. सो आंतरराष्ट्रीय विषय पातळीवर जी कर्जे घेतली जातात तर ते जेव्हा IMF कर्ज देतो तर ते SDR बघूनच किंवा एखाद्या देशाचा SDR किती आहे त्यानुसारच ते कर्ज प्रोव्हाइड करत असतात. ओके, व्याजदर देखील IMF ठरवत असतो आणि एका विशिष्ट व्याजदराच्या माध्यमातून जी कर्जे आहेत ते या SDR वर व्याजदर देखील दिली जात असतो. ओके, सो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेचे सदस्य असणाऱ्या देशांद्वारे ते SDR चे व्याजदर आहे ते ठरवले जातात. ओके, सो आता प्रश्नात दिलेला आहे SDR म्हणजे काय किंवा SDR काय आहे. IMF कडे असलेले चलनविषयक साठा आहे का, सो या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर ब आहे, याला कागदी सोने देखील म्हणतात. ओके, सो लक्षात ठेवा, या विशेष आहरण हक्क किंवा स्पेशल ड्रॉविंग राईट्सला कागदी सोने देखील म्हणतात. ओके, सो या ठिकाणी ते मेन्शन करण्याचं राहिलं बहुतेक. सो लक्षात ठेवा, कागदी चलन किंवा कागदी सोने देखील म्हटलं जातो आहे. कारण आपण जेव्हा बँकेकडे लोन मागायला जातो तर सोने तारण म्हणून ठेवत असतो. त्याच पद्धतीने आपण जेव्हा IMF कडे लोन मागत जातो तर SDR हे कागदी स्वरूपात आपण ठेवत असतो. ओके, त्यामुळे याला कागदी सोने म्हणून ओळखले जातो. ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. आता क स्टेटमेंट दिलेलं आहे, यात डॉलर, युरो, जपानी येन, पाऊंड स्टर्लिंग ज्याला म्हटलं गेलं, चीनी रेनेम्बी आणि भारतीय रुपये यांचा समावेश होतो. ओके, सो या ठिकाणी भारतीय रुपयांचा समावेश होत नाही तर डॉलरचा समावेश होतो. युरो आहे युरोपियन कंट्रीज मध्ये चालणारे करन्सी, जपानी येन, पाऊंड स्टर्लिंग. ओके, हे देखील ब्रिटिशचे जे काही वेल्स वगैरे प्रदेश आहेत तर त्या ठिकाणी पाऊंड चालला जातो, फ्रान्स वगैरे तर त्या ठिकाणी. नंतर चीनची रेनेम्बी किंवा चीनची जी काही युएन करन्सी आहे त्याचा समावेश होतो. मात्र भारतीय रुपयाचा समावेश या SDR मध्ये होत नाही. ओके, सो हे लक्षात ठेवा. आणि दर 3 वर्षांनी या SDR बास्केटचे समायोजन केले जाते. सो हे देखील चुकीचं आहे, कारण दर 3 वर्षांनी नसून ते दर 5 वर्षांनी होतं. ओके, सो लक्षात ठेवा, दर 5 वर्षांनी या SDR बास्केटचे चलनविषयक जे काही बास्केट आहे त्याचे समायोजन किंवा अद्ययावतीकरण करण्याचे कार्य या दर 5 वर्षांनी IMF च्या माध्यमातून केलं जातं. ओके, सो फक्त अ आणि ब या ठिकाणी योग्य असणार आहे, मात्र क आणि ड चुकीचं असणार आहे. आणि आपल्याला काय आहे असं विचारलं, सो अ आणि ब या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, जे काही WTO आहे तर त्या WTO अंतर्गत जे कृषी विषयक करार आहेत त्या कृषी विषयक करारांतर्गत आपण बघत असतो एम्बर बॉक्स आहे, ग्रीन बॉक्स, त्यानंतर ब्लू बॉक्स आहेत. तर ते काय आहेत त्या संदर्भात आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. अन्न सुरक्षा व पीक नियंत्रण हे विषय WTOच्या कोणत्या कृषी कराराच्या अनुदानित पेटीत समाविष्ट होतात, असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. अन्न सुरक्षा आणि पीक नियंत्रण, पीक रोग नियंत्रण जे विषय आहेत ते WTOच्या कोणत्या कृषी कराराअंतर्गत जे काही वेगवेगळ्या बॉक्सेस आहेत तर त्यामध्ये समावेश होतात. ओके, आता कृषी सबसिडी संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे की आपल्या देशात कृषी मालाचे उत्पादन वाढवण्यासाठी जे काही देशातील शासन शेतकऱ्यांना विविध प्रकारचे सबसिडी देत असतात तर किती मर्यादेपर्यंत त्यांना सबसिडी द्यावी यासाठी WTO ने काही निकष ठरवलेले आहेत. ओके, आणि त्यानुसार जेणेकरून जे काही इम्बॅलन्स आहेत किंवा डिस्टोरेशन आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर ते व्यवस्थित टिकून राहील किंवा डिस्टोरेशन निर्माण होणार नाही. ओके, सो व्यापाराचा विपर्यास निर्माण होणार नाही. सो यासाठी म्हणून WTO ने अर्थात जागतिक व्यापार संघटनेने काही कृषी विषयक कराराच्या माध्यमातून काही निकष किंवा बंधन सदस्य देशांवर लादलेलं आहे. त्याच्यामध्ये काय दिसून येतं तर वेळोवेळी आधारभूत किमती जे जाहीर होत असतात
याचा परिणाम देशांतर्गत उत्पादन वाढत असतो. ओके, आणि उत्पादन अधिक झाल्यास निर्यात वाढते आणि वाढलेली निर्यात डिस्टोरेशन निर्माण करतात. ओके, कोणत्या सबसिडी द्याव्यात किंवा कोणत्या देऊ नये यासाठी म्हणून हे जे काही बॉक्सेस आहेत ते तयार करण्यात आले. त्याच्यामध्ये अँबर बॉक्स आहे, त्यानंतर ग्रीन बॉक्स आणि ब्लू बॉक्स. सो अँबर बॉक्स मध्ये काय आहे तर कृषी उत्पादन वाढवणाऱ्या ज्या सबसिडी आहेत त्यांचा समावेश होतो, आणि कृषी उत्पादन वाढवणाऱ्या सबसिडी याच्यामध्ये समावेश मोडतात, किंवा जे काही कृषी उत्पादन वाढवण्यासाठी जे गव्हर्नमेंटद्वारे सबसिडी दिल्या जातो तर ते सबसिडी थांबवल्या पाहिजे अशा पद्धतीचे जो काही बंधन आहे तर या अँबर बॉक्स मध्ये समावेश केला गेलेला आहे, ज्याच्यामध्ये खते संदर्भात जी काही खते असतील, ऊर्जा असतील, कीटकनाशके किंवा सिंचन, त्यानंतर किमान आधारभूत किंमत यांचा समावेश या ठिकाणी होत आहे. ओके, उत्पादन वाढवण्यासाठी देशातील शेतकऱ्यांना खते पुरवणे, त्यामध्ये काय होईल तर उत्पादनात वाढ होईल, योग्य ते उत्पादन घेता येईल. ऊर्जा विषयक जे काही त्यामध्ये मोटार, स्वयंचलित मोटार पंप असेल किंवा एकंदरीतच जे सोलर पॅनल वगैरे आपण बघतो आपल्या देशामध्ये, त्याचा पुरवठा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्यासाठी सबसिडी देणे, कीटकनाशके मोफत प्रोव्हाइड करणे, सिंचनाच्या जे काही सोयी सुविधा आहेत ते उपलब्ध करून देणे, किमान आधारभूत किंमत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार वाढतो आणि जे काही डिस्टोरेशन आहे आंतरराष्ट्रीय व्यापार होतो, कारण एकाच देशातून ते जास्तीत जास्त जे उत्पादन आहे ते निर्यात होत असतात आणि त्यामुळे काय तर इतर देशांवर त्याचा निगेटिव्ह प्रभाव पडतो, आणि ते टाळण्यासाठी म्हणून अशा पद्धतीची WTO ने जी काही बॉक्सेस आहे किंवा कृषी सबसिडी जे अग्रीमेंट आहे ते केलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा यामध्ये विशेषतः कृषी उत्पादन वाढवणाऱ्या ज्या सबसिडी आहेत त्याचा समावेश होतो, त्यामुळे हे थांबवल्या पाहिजेत किंवा प्रतिबंध करण्यात आलेला आहे. ओके, नंतर आहे ग्रीन बॉक्स म्हणजे ग्रीन सिग्नल, यासाठी कुठलेही प्रतिबंध WTO ने केले नाही, ज्याच्यामध्ये पीक रोग नियंत्रण, अन्न सुरक्षा आहे, अन्नाची साठवण आहे, पर्यावरण संरक्षण, कृषी विमा, ओके, पीक रोग नियंत्रण, अशा पद्धतीने जे काही विषय आहेत तर त्याचा समावेश या ठिकाणी ग्रीन बॉक्स मध्ये करतात, कारण हे प्रत्यक्षपणे कृषी उत्पादनावर विशेष किंवा कृषी उत्पादन वाढीवर परिणाम करत नाही, तर कृषी उत्पादन जे असतात तर त्यांना संरक्षण करण्याच्या माध्यमातून आणि विशेषतः देशासाठी ते संरक्षित ठेवणे, देशाच्या जनतेकरिता ते सुरक्षित ठेवण्याच्या माध्यमातून किंवा देशातील जी काही भूकमरी असेल किंवा अन्नविषयक जे गरजा आहेत ते भागवण्यासाठी म्हणून याचा वापर केला जातो. ओके, सो ग्रीन बॉक्स मध्ये पीक रोग नियंत्रण, अन्न सुरक्षा, अन्नाची साठवण करणे, पर्यावरण रक्षणासाठी जे काही उपाय योजले गेले असतील, कृषी विमा, हे जे काही प्रोव्हाइड करण्याचे कार्य ग्रीन बॉक्स मध्ये करतात. त्यानंतर आहे ब्लू बॉक्स मध्ये प्रत्यक्ष दिला जाणारा वित्तीय मदतीचा समावेश होतो. ओके, जी काही रोख रक्कम आहे ज्यामध्ये आपण अलीकडे बघतो आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, त्यानंतर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये PM नमो योजना जी काही आहे ज्याच्या माध्यमातून 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांचा बँक अकाउंटमध्ये DBTच्या माध्यमातून हस्तांतरित केला जातो. सो याचा थेट वित्तीय मदतीचा समावेश या ब्लू बॉक्स मध्ये होतो आहे. ओके, याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ओके, सो याच्यामध्ये देखील ब्लू बॉक्सच्या अंतर्गत थोडा नियंत्रण असायला पाहिजे अशा पद्धतीने या WTOचा या कृषी विषयक करारामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, किंवा एकंदरीतच जे काही निर्बंध आहे ते घालण्यात आलेले आहे. ओके, आता आपल्याला प्रश्नात विचारलेलं होतं की अन्न सुरक्षा व पीक रोग नियंत्रण या विषयी WTOच्या कोणत्या कृषी कराराच्या अनुदानित पेटीत समावेश होतात. त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे पीक रोग नियंत्रण, अन्न सुरक्षा, अन्नाची साठवण असेल, पर्यावरण संरक्षण असेल किंवा कृषी विषयक कायदे असतील तर त्याचा समावेश या हरित पेटीमध्ये किंवा ग्रीन बॉक्समध्ये होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ग्रीन बॉक्सेसचा समावेश या ठिकाणी किंवा या ग्रीन बॉक्समध्ये समावेश होतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे नवीन डेव्हलपमेंट बँक किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक, नवी विकास बँकच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा. ही ब्रिक्स देशाची बँक आहे. त्यानंतर ब आहे 2015 मध्ये या बँकेची स्थापना झाली. त्यानंतर आहे याचे जे काही मुख्यालय आहे ते बीजिंग या ठिकाणी आहे, आणि सध्याचे जे काही NDB चे अध्यक्ष डिल्मा रोसेफ आहेत. ओके, सो कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. आता या ठिकाणी नवीन विकास बँक ज्याला न्यू डेव्हलपमेंट बँक संदर्भात दिलेला आहे. आता NDB म्हणजे काय तर ही एक ब्रिक्स देशांनी, अर्थात ब्रिक्स संस्था या मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलेलं आहे, तर त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या देशांनी एकत्रित येऊन या संघटनेअंतर्गत किंवा या संस्थेअंतर्गत जे काही व्यापार किंवा एकंदरीत जे निर्णय प्रक्रिया घेतली जाईल तर त्यासाठी म्हणून फायनान्शियली एक वित्तीय पुरवठा करण्यासाठी म्हणून एक संस्था असायला हवी, आणि त्यासाठी म्हणून या न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, सो 15 जुलै 2014 रोजी फोर्टोलेझा ब्राझील या ठिकाणी एक परिषद पार पडलेली होती. ओके, विशेषतः 6व्या ब्रिक्स परिषदेमध्ये ही बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ओके, सो लक्षात ठेवा
आयोग आपल्याला विचारू शकते की कुठल्या परिषदेमध्ये किंवा कितव्या परिषदेमध्ये ब्रिक्स देशांनी नवीन डेव्हलपमेंट बँक स्थापन करण्यासंदर्भात किंवा नवीन विकास बँक स्थापन करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. तर 6व्या ब्रिक्स परिषदेमध्ये जी ब्राझीलमधील फोर्टालेझा या ठिकाणी झालेली होती 15 जुलै 2014 ला, आणि त्यानुसार एकंदरीतच त्या एनडीबीची जी औपचारिक स्थापना आहे ती 21 जुलै 2015 ला करण्यात आलेली आहे. ओके, सो जी काही औपचारिक स्थापना आहे ती 21 जुलै 2015 ला करण्यात आलेली आहे. मुख्यालय कुठे आहे तर शांघाय या ठिकाणी या एनडीबीचे मुख्यालय आपल्याला दिसून येतो. उद्दिष्ट या ठिकाणी बघू शकता, सदस्य देशांना पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी किंवा शाश्वत विकास जे प्रकल्प आहेत तर त्यांना वित्त पुरवठा करण्याच्या माध्यमातून किंवा त्यासाठी म्हणून या न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच ब्रिक्स आणि इतर जे काही उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहेत, ओके, त्यामध्ये आर्थिक स्थिरता आणि विकासाला पाठिंबा देणे, जागतिक आर्थिक व्यवस्थेमध्ये समतोलपणा आणणे यासाठी म्हणून या एनडीबीची स्थापना करण्यात आली. प्रारंभिक जे काही अधिकृत भांडवल किती होते तर 100 अब्ज, ओके, सो 100 अब्ज डॉलर इतके प्रारंभिक अधिकृत भांडवल होते. आता यामध्ये जी काही रचना आहे तर त्याच्यामध्ये ब्रिक्स बँकेचे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स असतात, बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात, आणि जे काही अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष या ठिकाणी असतात. बोर्ड ऑफ गव्हर्नर्स मध्ये जे काही विविध देशांचे अर्थात जे काही ब्रिक्स या संस्थेमध्ये असणारे जे देश आहेत तर त्या देशाचे वित्तमंत्री किंवा इतर जे काही नामांकित अधिकारी आहेत तर ते या बोर्ड ऑफ गव्हर्नरची जेव्हा परिषद भरत असतात तर त्या ठिकाणी ते निर्णय घेण्यासाठी किंवा एखाद्या त्या परिषदेमध्ये सहभागी होत असतात. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये दैनंदिन कामकाजासाठी जे संचालन मंडळ असते तर ते जबाबदार असते, आणि यापैकी एक जे डायरेक्टर असतात ते अध्यक्ष म्हणून कार्य करत असतात. सो ब्रिक्स सदस्यांमधून एकंदरीत फिरत्या आधारावर अर्थात जी काही रोटेशन पद्धतीने प्रत्येक देशातून एका सदस्याची किंवा एका व्यक्तीची या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. ओके, सो 2023 मध्ये जे अध्यक्ष होते ते त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये दुसऱ्या देशाचा ब्रिक्स देशाचा दुसरा सदस्य त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून कार्य करतात. सोशा रोटेशन पद्धतीनुसार या ठिकाणी ब्रिक्सचे या न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष निवडले जातात. ओके, आता या ठिकाणी जे दिलेलं आहे की ही ब्रिक्स देशाची बँक आहे का, सो नक्कीच स्टेटमेंट बरोबर असणार आहे. त्यानंतर आहे 2015 मध्ये या बँकेची स्थापना झाली. सो 21 जुलै 2015 ला या बँकेची औपचारिक सुरुवात किंवा औपचारिक स्थापना झालेली आहे, त्यामुळे ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, नंतर क आहे याचे मुख्यालय बीजिंग चीन येथे आहे का, सो या ठिकाणी याचे मुख्यालय दिलेलं आहे शांघाय. ओके, शांघाय चीन या देशामध्ये शांघाय या ठिकाणी या एनडीबीचे अर्थात न्यू डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय दिसून येतं. त्यामुळे क स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे, कारण यात बीजिंग दिलेलं होतं. सध्या एनडीबीचे अध्यक्ष म्हणून डिल्मा रोसेफ हे आहेत. सो लक्षात ठेवा, आता नुकत्याच 2023 मध्ये नियुक्त झालेल्या डिल्मा रोसेफ हे या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्ष ठरलेल्या आहेत. ओके, सो हे देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सो पुढच्या स्लाइड मध्ये त्यांच्याविषयी दिलेलंच आहे. ओके, सो ते बघणारच आहोत. त्यामुळे अ, ब आणि ड या ठिकाणी योग्य असणार आहे, मात्र क या ठिकाणी चुकीचं आहे, कारण बीजिंग नसून ते शांघाय आहे. ओके, सो शांघाय या ठिकाणी या एनडीबीचे मुख्यालय आपल्याला दिसून येतं. सो पर्याय क्रमांक 3 अ ब ड या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक बँकेविषयी काय योग्य नाही. ओके, अर्थात आपल्याला चुकीचं या ठिकाणी विचारलेलं आहे. याची स्थापना ब्रिटन परिषदेला अनुसरून झाली. त्यानंतर आहे या अंतर्गत जे काही आयडीए ही संस्था आहे ज्याला इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन म्हटलं जातं, ही विकसित देशांना व्याजमुक्त कर्ज देते काय, आणि क आहे या संस्थेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. ओके, सो काय योग्य नाही. ओके, जागतिक बँकेविषयी आता जागतिक बँकेच्या संदर्भात आपण बघितलेलं जागतिक महामंदी आणि दुसरे जे काही जागतिक महायुद्ध आहे तर IMF सोबत स्थापन झालेली संस्था आहे. ओके, सो 4 जुलै 1944 ला जी ब्रिटन परिषद भरलेली होती तर त्यामध्ये दोन संस्था उदयास आलेल्या होत्या, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि दुसरे म्हणजे जागतिक बँक. ओके, सो आधीच्या स्लाइड मध्ये आपण बघितलेलं आहे. सो यात जी काही महत्वाची संस्था आहे ती इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन या संस्थेविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. याची स्थापना एकंदरीत 24 सप्टेंबर 1960 ला झाली, आणि सध्या 173 देश याच्यामध्ये आहेत, आणि लेटेस्ट मध्ये जो काही 173वा देश म्हणून रुमानिया या देशाचा समावेश या आयडीए मध्ये, नॉट आयडिया, इट्स IDA इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन याच्यामध्ये समावेश झालेला आहे. जगातील जे काही गरीब देश आहेत, ओके, केवळ गरीब देशांना अनुदानित किंवा कमी व्याजदराने किंवा व्याजमुक्त कर्ज देण्याचे कार्य या IDA च्या माध्यमातून होते. ओके, सो या ठिकाणी केवळ गरीब
अविकसित देशांना किंवा विकसनशील देशांना कमी व्याजदराने किंवा व्याजमुक्त देखील किंवा अनुदान देखील जाहीर केले जाऊ शकतो. ओके. सर्वात कमी सकल राष्ट्रीय उत्पन्न, सर्वात वाईट मानांकन आणि सर्वात कमी दरडोई उत्पन्न असलेल्या विकसनशील देशांना कर्ज देण्याचे कार्य याच्या माध्यमातून केले जाते. आता याची उद्दिष्ट काय तर इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट जे IBRD आहे, तर त्यांच्या क्रियाकलापांना पूरक असे कार्य करण्याच्या या IDA अर्थात इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशनचे कार्य आहे. अर्थात जे काही IBRD आहे ते एकंदरीत विकसित देशांना देखील कर्ज प्रोव्हाइड करत असतो. मात्र जे IDA आहे किंवा इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन आहे ते फक्त गरीब किंवा विकसनशील देशांना कर्ज प्रोव्हाइड करत असतो. ते देखील व्याजमुक्त स्वरूपाचे देखील असू शकतो. ओके, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्नात विचारलेलं होतं जागतिक बँकेविषयी ब्रिटन परिस्थितीनुसार झाली का, तर बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला योग्य नाही विचारलेलं आहे, तर अयोग्य असल्या कारणाने आपण असणारा पर्याय एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर आहे ब, या अंतर्गत येणारी जी काही IDA ही संस्था आहे किंवा इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन आहे, तर ही संस्था विकसित देशांना कर्ज देतो का, तर या ठिकाणी विकसित देशांना नव्हे तर विकसनशील, ओके, सो विकसनशील देशांना कर्ज प्रोव्हाइड करत असतो. किंवा अविकसित देशांना कर्ज प्रोव्हाइड करण्याचे कार्य या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून केले जातं. आणि याचे मुख्यालय कुठे आहे, तर मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलेलं मुख्यालय कुठे आहे, तर वॉशिंग्टन DC. ओके, सो जागतिक व्यापार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जे काही जागतिक बँक आहे त्याचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC. ओके, नॉट न्यूयॉर्क. आणि जे काही WTO आहे किंवा गॅट आहे तर त्याचे मुख्यालय आहे स्वित्झर्लंड मधील जिनेव्हा या ठिकाणी. ओके, सो हे लक्षात ठेवा. सो या ठिकाणी चुकीचं विचारलेलं होतं ब आणि क. सो ब आणि क या ठिकाणी चुकीचं असणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत डॅश डॅश हा करार बौद्धिक संपदा अधिकाराशी संबंधित आहे. कोणता करार दिलेला आहे, ट्रिम्स, गॅट, ट्रिप्स. सो जे काही बौद्धिक संपदा अधिकाराशी संबंधित असणारा करार कुठला आहे. ओके, सो बौद्धिक संपदा हक्कांचे व्यापार संबंधित पैलू जे काही ऍक्ट आहे किंवा करार आहे ते एकंदरीत त्याला इंग्लिशमध्ये ट्रेड रिलेटेड ऍस्पेक्ट ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स, ज्याला शॉर्टमध्ये ट्रिप्स आपण म्हणत असतो. ओके, सो ट्रिप्स हा जो काही करार आहे जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे ते एकंदरीतच बौद्धिक संपदा अधिकार, ज्याला आपण कॉपीराईट वगैरे आपण हे जे काही शब्द आहेत त्यामध्ये ट्रेडमार्क आहे, कॉपीराईट आहे, भौगोलिक सांकेतिक ज्याला GI टॅग म्हणत असतो, पेटंट देण्यासंदर्भात जो अधिकार आहे. ओके, त्यानंतर इंटिग्रेटेड जे काही अधिकार आहेत तर ते प्राप्त करण्यासाठी किंवा त्यांच्या रिसर्च संदर्भाने एखाद्याला बौद्धिक संपदेचे हक्क प्रदान करण्यासाठी म्हणून या ऍक्ट अंतर्गत तरतुदीनुसार एका पर्टिक्युलर रिसर्चसाठी त्याला जे काही अधिकार आहेत किंवा अधिकार प्रोव्हाइड केले जाऊ शकतो. ओके, ट्रिप्सला कधी कधी बर्न अँड पॅरिस प्लस करार म्हणून ओळखले जातो. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा, याला बर्न अँड पॅरिस प्लस करार म्हणून ओळखले जातो. ओके, सो यामध्ये जे काही ट्रिप्स संदर्भाचे तरतूद आहे ते दिलेले आहे, ते तुम्ही नंतर वाचून घ्या. सो पर्याय क्रमांक 4 ट्रिप्स या प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये 190 सदस्य देश आहेत. जागतिक बँकेचे सर्व सदस्य देश IMF चे सदस्य असतात. क आहे IMF प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात 1 मार्च 1947 पासून झाली. त्यानंतर आहे चलन विनिमयात सहकार्य करणे आणि विनिमय दर स्थिर राखणे हे IMF चे कार्य आहे. ओके, सो IMF च्या संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे. आपण थोडक्यात हिस्ट्री वगैरे मागच्या स्लाइड मध्ये बघितलेलं आहे की 1930 मध्ये कशा पद्धतीने जागतिक जी मंदी आहे ती आपल्या अर्थव्यवस्थेला एकंदरीत जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवलेली होती आणि त्यानंतर जे काही द्वितीय महायुद्ध उद्भवलेले होते ते देखील अर्थव्यवस्था कोसळण्यामध्ये किंवा जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात संकटात टाकण्यात त्यांची जी काही भूमिका आहे ते होती. आणि त्यापासून संरक्षित करण्यासाठी अशी आंतरराष्ट्रीय प्रणाली स्तरावर एक आंतरराष्ट्रीय संस्था असायला हवी या उद्देशाने या IMF आणि वर्ल्ड बँकेची स्थापना ब्रेटन वूड परिषदेनुसार जी जुलै 1944 मध्ये झाली होती त्यानुसार याची स्थापना करण्यात आली होती. सो 27 डिसेंबर 1945 ला स्थापना झाली. कामकाजाला सुरुवात 1 मार्च 1947 ला झालेली आहे. ओके, आता या ठिकाणी आपण हे बघितलेलं आहे 190 सदस्य देश या IMF मध्ये आहेत. ओके, सो 190 सदस्य देश IMF चे सदस्य असल्याशिवाय जागतिक बँकेचे सदस्य होता येत नाही हे देखील आपण बघितलेलं आहे. ओके, सो थेट आपण प्रश्नाकडे येऊया.
सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे 190 सदस्य देश आहेत का? तर बरोबर आहे. जागतिक बँकेचे सर्व सदस्य देश हे IMF चे सदस्य असतात. ओके, सो जे काही वर्ल्ड बँकेचे सदस्य, अर्थात जे काही वर्ल्ड बँकेचे जे सदस्य असतात ते IMF चे सदस्य असतात का? या ठिकाणी या वेन डायग्रामच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवू शकतो. ओके, सो IMF चे सदस्य, वर्ल्ड बँकेचे सर्व सदस्य हे IMF चे सदस्य असतात का? तर नक्कीच. मात्र IMF चे सर्व सदस्य हे वर्ल्ड बँकेचे सदस्य नसतात. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्यामुळे या ठिकाणी ब देखील योग्य असणार आहे. आणि याचे जे काही कार्य आहे, चलनविषयक विनिमय सहकार्य करणे, विनिमय दर स्थिर राखणे हे का? तर या ठिकाणी दिलेलं आहे. सुरक्षित आर्थिक स्थैर्य, उच्च रोजगार, शाश्वत विकासाला चालना देणे, विनिमय दर स्थिर राखणे. ओके, सो त्यामुळे ड देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. आणि याचे जे काही प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात 1 मार्च 1947 ला झाली. सो हे देखील 1 मार्च 1947 ला कामकाजाला सुरुवात झाली. सो क देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. म्हणजेच अ, ब, क, ड चारही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यामुळे वरील सर्व योग्य. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नुकत्याच 2023 मध्ये ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये किती देशांना ब्रिक्सचे सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? ओके, 5, 7, 6, 3. ओके, सो जे काही ब्रिक्स या संघटनेची किंवा संस्थेची जी 15वी वार्षिक परिषद जोहान्सबर्ग, ओके, सो आफ्रिकेतील जे काही साऊथ आफ्रिका आहे, तर त्या साऊथ आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्ग या ठिकाणी जी 15वी शिखर परिषद पार पडलेली होती. तर या शिखर परिषदेमध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या 5 ब्रिक्स देशांनी 2010 नंतर प्रथमच या ब्रिक्स या संघटनेच्या किंवा या संस्थेचा विस्तार करण्याचा जे काही निर्णय आहे तो घेतलेला आहे. ओके, 1 जानेवारी 2024 रोजी 6 नवीन देश ऍड होईल अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतलेला होता, ज्यामध्ये सौदी अरेबिया, अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिरात. ओके, सो लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा, बाय हार्ट करून ठेवा, कारण यावर 100% पूर्वमध्ये नाही तर मुख्य परीक्षेमध्ये नक्की प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. ओके, सो सौदी अरेबिया, अर्जेंटिना, इजिप्त, त्यानंतर इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिरात. ओके, सो इजिप्त, इराण आणि इथिओपिया असे 3 ई, नंतर सौदी अरेबिया, ओके, संयुक्त अरब अमिरात आणि अर्जेंटिना हे 3 देश. ओके, सो 6 देशांचा समावेश करण्याचा निर्णय या 2023च्या ऑगस्टमध्ये जी परिषद झाली होती त्यामध्ये घेण्यात आलेला होता. ओके, मात्र ऍक्च्युअल मध्ये जे 1 जानेवारी 2024 मध्ये 5 नवीन देशांनी, म्हणजेच ज्यामध्ये इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात या 5 देशांना या ब्रिक्स अंतर्गत सदस्य म्हणून सदस्यत्व बहाल करण्यात आलेलं आहे. अर्जेंटिनाने अद्याप देखील यामध्ये प्रवेश केलेला नाही. ओके, सो अर्जेंटिना हे जे काही देश आहे ते अद्याप देखील या ब्रिक्सचे सदस्य झालेले नाही. ओके, सो लक्षात ठेवा, ब्रिक्स आता 10 पूर्वीचे 5 आणि आता 1 जानेवारी 2024 रोजी जे 5 नवीन देश ऍड झालेले आहेत असे 10 सदस्य देश असणारी ही संस्था बनलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा, ब्रिक्स किंवा B10 देखील त्याला म्हटलं जाऊ लागलेलं आहे. ओके, सो B10 देखील त्याला आता सध्या या नावाने संबोधले जातो. ओके, ब्रिक्स कंट्रीज. सो या ठिकाणी 2023च्या ब्रिक्स मध्ये जो काही निर्णय घेण्यात आलेला होता तर त्यामध्ये 6 या नवीन देशाला सदस्यत्व बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता मागच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारलेला होता, त्या प्रश्नाचा आन्सर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेलं असेल. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक आणि ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट, ज्याला ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट आपण म्हणत असतो. सो ही जी काही हे जे अहवाल आहे ते कोणती संस्था प्रकाशित करते असा प्रश्न आहे. जागतिक बँक, ब्रिक्स, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियान. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक. ओके, सो वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, त्यानंतर आहे ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट, फिस्कल मॉनिटर, रिजनल इकॉनॉमिक आउटलुक आणि FND हे जे काही ज्याला फायनान्स अँड डेव्हलपमेंट रिपोर्ट आहेत. सो एकंदरीतच हे जे काही रिपोर्ट्स आहेत ते IMF द्वारे प्रकाशित केले जातात. IMF म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. सो या संस्थेच्या माध्यमातून वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट, फिस्कल मॉनिटर, ओके, रिजनल इकॉनॉमिक आउटलुक आणि फायनान्शियल डेव्हलपमेंट जे काही रिपोर्ट्स आहेत ते पब्लिश केले जातात. ओके, सो जोड्या लावा स्वरूपात किंवा एकंदरीतच
वन लायनर मध्ये आपल्या कंबाईनच्या एक्झाम मध्ये येऊ शकतो. ओके, सो लक्षात ठेवा हे, कारण यावर सातत्याने मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारत आलेला आहे. ओके, सो UPSC साठी तर परफेक्ट रेसिपी म्हणून यावर एक तरी प्रश्न असतो. आता जागतिक बँकेचे जे काही प्रकाशन आहेत तर ते देखील लक्षात ठेवू शकता. मायग्रंट्स, रेफ्युजीज अँड सॉलिसिटीज या नावाचं जे काही अहवाल आहे ते या वर्ल्ड बँक ग्रुपच्या माध्यमातून प्रकाशित केलं जातं. त्यानंतर आहे ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट. ओके, सो महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट, इंटरनॅशनल डेप्ट रिपोर्ट आणि द बिझनेस ऑफ द स्टेट हे जे काही द बिझनेस ऑफ द स्टेट हे जे काही रिपोर्ट आहे सो जागतिक बँकेच्या माध्यमातून हे प्रकाशित केलं जातं. ओके, सो हे लक्षात ठेवा. ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट, इंटरनॅशनल डेप्ट रिपोर्ट, द बिझनेस ऑफ द स्टेट रिपोर्ट. ओके, सो अशा पद्धतीने जागतिक बँकेच्या माध्यमातून हे जे काही अहवाल आहे ते प्रकाशित केले जातात. त्यानंतरचा या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न, बीमस्टेक अर्थात जे आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं गेलेलं आहे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन, याला बीमस्टेक म्हणून ओळखले जातं. तर त्या संदर्भाने खालील विधाने विचारात घ्या. याची स्थापना 6 जून 1997 ला झाली. ब आहे 2023 मध्ये या गटाच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर क आहे याचे मुख्यालय ढाका या ठिकाणी आहे. आणि चौथा आहे यात 7 सदस्य देशांचा समावेश होतो. ओके, सो बीमस्टेक संदर्भाने जे याला बीमस्टेक या देशाला अलीकडे 25 वर्ष पूर्ण झाले तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो बीमस्टेक म्हणजे काय तर बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन, त्याला बीमस्टेक या शॉर्ट फॉर्म मध्ये आपण म्हणत असतो. स्थापना कधी झालेली आहे तर 6 जून 1997 ला याची स्थापना झालेली आहे. याचे सदस्य देश कोण आहेत तर बांगलादेश, भूटान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड. ओके, सो हे लक्षात कसं ठेवायचं तर MBBS नीट. ओके, MBBS नीट साठी MBBS करण्यासाठी आपण नीट एक्झाम देत असतो ना, सो तुम्ही तशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. MBBS नीट म्हणजे काय तर M फॉर म्यानमार, B फॉर भूटान, B फॉर बांगलादेश. ओके, त्यानंतर S फॉर श्रीलंका, N फॉर नेपाळ, I फॉर थायलंड आणि I फॉर इंडिया आणि T फॉर थायलंड. ओके, सो अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. परत एकदा रिवाइज करतो. M फॉर म्यानमार. ओके, M फॉर म्यानमार, नंतर B फॉर भूटान किंवा बांगलादेश, कुठलंही बी घेतलं तरी चालेल. M फॉर म्यानमार, B फॉर बांगलादेश, B फॉर भूटान, नंतर S फॉर श्रीलंका. ओके, सो MBBS. नंतर नीटचा जो N आहे तर N फॉर नेपाळ, I फॉर इंडिया. ओके, सो I फॉर इंडिया आणि T फॉर थायलंड. ओके, सो T फॉर थायलंड. अशा पद्धतीने नीट MBBS साठी नीट करणे आवश्यक असतो. सो हे बीमस्टेकचे देश लक्षात ठेवू शकतो. ओके, सो मुख्यालय कुठे आहे तर लक्षात ठेवा मुख्यालय बांगलादेश या देशाची जी राजधानी आहे ढाका. सो या ढाका या ठिकाणी या बीमस्टेकचे मुख्यालय आहे. ओके, उद्दिष्ट या ठिकाणी दिलेले आहे आर्थिक सहकार्य, शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे, सदस्य राष्ट्रांमधील जे काही सहकार्य जे असतो तर त्या सहकार्याची भावना एकंदरीत जोडणे, सांस्कृतिक संबंध सुधारणे यामध्ये आपल्याला दिसून येतात. रचना देखील लक्षात ठेवू शकता. शिखर परिषद आहे. ओके, सो यामध्ये जे काही या देशांतर्गत जे प्रमुख असतात तर त्या प्रमुखांचे सर्व समावेश असलेली सर्वोच्च संस्था म्हणून या सर्वोच्च धोरणात्मक संस्था म्हणून या शिखर परिषदेच्या समावेश केला जातो आहे. त्यानंतर मंत्रिस्तरीय बैठक. ओके, सदस्य देशांचे जे काही परराष्ट्र मंत्री आहेत तर यामध्ये त्यांचा समावेश होतो. वरिष्ठ अधिकारी बैठक. ओके, विविध देशांचा अर्थात जे काही बीमस्टेक अंतर्गत जे देश आहेत सदस्य देश तर त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या विविध मुद्द्यावर चर्चा करत असतात. ओके, त्यानंतर तांत्रिक समिती आणि कार्यगट देखील या ठिकाणी. सो आता आपण प्रश्नाकडे येऊयात. याची स्थापना 6 जून 1997 ला झाली. बरोबर आहे का तर हे या ठिकाणी योग्य आहे. नंतर 2023 मध्ये या गटाला 25 वर्ष पूर्ण झाली का तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. 1997 ते 2023 म्हणजे जवळपास 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ओके, त्यामुळे ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. याचे मुख्यालय ढाका या ठिकाणी आहे. सो ढाका या ठिकाणी याचे मुख्यालय आहे. आणि यामध्ये किती देश आहेत तर 7 सदस्य देश आहेत का. सो 7 सदस्य देशाचा समावेश होत आहे. ओके, सो अशा पद्धतीने वरील जे सर्व विधाने आहेत त्या ठिकाणी योग्य आहेत. आणि पर्याय क्रमांक 4 वरील सर्व योग्य असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ओके, सो अशा पद्धतीने बीमस्टेक संदर्भात आणि एकंदरीतच आंतरराष्ट्रीय संदर्भाने आपण या ठिकाणी सविस्तर जे काही लेक्चर आहे ते बघितलेलं आहे. ओके, सो रिवाइजच्या उद्दिष्टाने प्रश्नांच्या माध्यमातून जे महत्वाची संस्था ज्यामध्ये वर्ल्ड बँक, ओके, IMF, त्यानंतर WTO, गॅट,
WTO गॅट, त्यानंतर आहे ब्रिक्स आणि शेवटी बिमस्टेक देखील आपण बघितलेलं आहे. ओके, सो बिमस्टेक हे जे काही संस्था आहे ते बघितलेलं आहे. अशा पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये आंतरराष्ट्रीय संस्था बघितलेल्या आहे. ओके, आता आपण जे काही हे लेक्चर सिरीज बघतो आहोत तर ते एकंदरीतच क्विज फॉर्म मध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये क्विज बॅच सुरू केलेली आहे. ओके, सो राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. तर त्यामध्ये आपण टॉपिक निहाय आणि प्रत्येक आठवड्यामध्ये एक सब्जेक्ट या पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रश्न पोस्ट करतो आणि त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण देखील आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो आहोत. ओके, सो जवळपास 450 प्रश्न 30 दिवसामध्ये आपण या रिव्हिजन सिरीजच्या माध्यमातून कव्हर करण्याचा जो काही निर्धार आहे तो ठेवून आपण हे जे लेक्चर सिरीज आहे ते बनवलेलं आहे. ओके, सो मागील 2 दिवसापासून यावर लेक्चर अपलोड करता आलेलं नव्हतं. सो टेक्निकल काही कारणास्तव हे लेक्चर आपण अपलोड करू शकलेलं नव्हतं. सो त्याबद्दल परत एकदा मी क्षमस्व किंवा माफी मागतो आणि थांबूया या ठिकाणी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.